तिकडे हॉरिफाईंग गोष्टी पण झालेल्या आहेत. तो मला बोलला, तू नको जाऊस तिकडून, आज तू माझ्याकडे स्टे कर, उद्या सकाळी वाटलं तर जा. तू आणि तुझं नशीब काय ते बघ, तू ऐकत नाहीस आमचं सांगितलेलं, आता तू बघ. तिकडून गोष्टीला सुरुवात झाल्या, सगळ्या विपरीत व्हायला लागल्या. गाडी बंद पडली नांदगाव टिट्याच्या इथे. हडपीड आहे तिथे, स्वामी समर्थांचं मठ आहे. तिथे पोचलो. स्वामी असं वाटेल की हे काय चमत्कार वगैरे, पण बिलीव्ह नाही करणार. 2 गोष्टीला आपल्या लोकांनी ऑल्टरनेटिव्ह बोलू शकतो आपण, म्हणून वेंगुर्ल्याला फक्त वेंगुर्ल्यालाच भेटतात हे, देवगडला पण तुम्हाला भेटणार नाही. एक चौकोनी पाव किंवा चना डाळीपासून बनवलेले पाव, हे फर्स्ट टाइम मी पण ऐकलेलं. मग मला ते. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं भ्रमंती विथ तेजस या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आहे आपल्या पॉडकास्ट सिरीजचा एपिसोड नंबर 4. आणि एपिसोड नंबर 4 हा खूप खास असणार आहे, कारण ह्यात कोणतेही गेस्ट इन्व्हॉल्व नसणार आहेत. ह्याच्यात असणार आहे तुमचा गेस्ट, तुमचा दोस्त आणि तुमचा होस्ट तेजस प्रभू. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काही अशा गोष्टी ज्या स्वतः मी अनुभवल्या आहेत आणि माझ्यासोबत घडल्या आहेत. मी गेलो होतो कोकण सोलो राईडला, तेव्हाच्या या गोष्टी असणार आहेत. आणि कसं त्या गोष्टींमधून मला स्वामी समर्थ महाराजांनी वाचवलं आणि त्यातून मी बाहेर पडलो. हे सगळे थरारक अनुभव मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आपण डायरेक्ट स्टोरीजला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिली माझी स्टोरी असणार आहे. आता नुकतीच हल्लीच मी एक राईड केलेली आपल्या इथून नवी मुंबईवरून मी गेलेलो गोव्याला म्हणजे बेसिकली माझ्या गावी गेलेलो. गोव्याच्या आधी माझं गाव आहे. सो मी ठरवलेलं की जरा एक मोठं वॅकेशन आलं आहे, तर म्हटलं की चला एक सोलो राईड पण होईल आणि तेवढंच भटकंती पण होईल, एक भ्रमंती होईल माझी. त्या हिशोबात मी निघालो. माझा प्लॅन होता, आयटिनरी होती 4 दिवसांची. आता मी इथून गेलेलो, पावसाळ्याचा सीझन होता तेव्हा, आणि मी ठरवलेलं की चला आंबोली घाट खूप फेमस आहे, पण मी कधी गेलो नाही. आंबोली घाट आमच्या ऑपोजिट साईडला येतो, म्हणजे आमचे गाव येतात किनाऱ्याला आणि आंबोली घाट हे वेस्टर्न घाट्समध्ये येतं. तर मधी सेंटर आहे असं बोलू शकतो आपण. तर मी म्हटलं की चला आता ह्यावेळेस नेहमी आपण बीच एक्सप्लोअर करतो, वेंगुर्ल्याचे बीचेस वगैरे एक्सप्लोअर करतो, तर ह्यावेळेस आपण जाऊया आंबोली घाट एक्सप्लोअर करायला. पहिले 2 दिवस तर नीट गेले, म्हणजे दिवसभर फिरायचो, बीचेस वगैरे करायचो आणि एक संध्याकाळी अराउंड 7-8 पर्यंत घरी यायचो. तोपर्यंत सगळं ठीक होतं. पण एक दिवस आला की मी ठरवलं की चला आज आपण आंबोली वॉटरफॉल करूया. आणि आंबोली वॉटरफॉल माझ्यापासून एक अराउंड 100-150 किलोमीटर आहे आय थिंक. माझा होता कोकण टूरचा डे नंबर 3 आणि मी निघालो. मी नेहमीप्रमाणे सकाळी उठलो, नाश्ता केला, सगळं झालं आणि आंबोली घाटच्या दिशेने रवाना झालो. आंबोली घाटला एक KSR ॲक्वेरियम पण आहे आंबोली घाटच्या आधीच, ते पण खूप बघण्यासारखं आहे, ते पण मला करायचं होतं. सो असं माझी आयटिनरी ठरलेली त्या दिवसाची. मी गेलो आणि आंबोली घाट वगैरे केला. एक नंबर स्पॉट आहे, जे कोकणातले, जे सिंधुदुर्गातले त्यांना तर माहितीच असेल की आंबोली घाट निसर्गाने नटलेला, निसर्गरम्य असा तो घाट आहे आणि खूप हाईटवरती आहे. तिकडे 3-4 स्पॉट्स आहेत, कावळे साद आहे, आंबोली घाट वॉटरफॉल आहे, असे बरेचसे स्पॉट्स आहेत जे तुम्ही व्हिजिट केले पाहिजे, स्पेशली ड्युरिंग मान्सून. तर ते सगळं झालं, आतापर्यंत तरी सगळं नीट होतं. त्यानंतर झालं असं की माझ्या डोक्यात काय आलं माहीत नाही, मी म्हटलं की एक काम करूया. आंबोली फिरता फिरता झाली संध्याकाळचे 5 वाजले असतील, 5 वाजले संध्याकाळचे. मी म्हटलं की आता एक काम करू, आपण वेंगुर्ल्याला जाऊया. आता आंबोली समजा हा आपला एक प्लेन आहे, मॅप आहे समजा. आंबोली पडतं इथे, वेंगुर्ला पडतं ह्या साईडला आणि माझं गाव आलं इथे. ओके, तो हा एक त्रिकोण आहे, बरंचसं लांब आहे डिस्टन्स. तर मी आंबोली घाट करून निघालो, संध्याकाळ झालेली. मला अंदाज होता की काळोख होईल आणि माझं ठरलेलं की माझा एक मित्र राहतो ओरसला, त्याच्या घरी मी स्टे करेन जर वर्स्ट केसमध्ये, जर काय झालं म्हणजे लेट झालं भरपूर तर मी नेहमीप्रमाणे ते सगळं झालं माझं आणि मी तिकडून निघालो. मस्त मजा आली. आंबोली घाट वॉटरफॉलचा एक्सपिरियन्स, आंबोली घाटचा एक्सपिरियन्स खूप चांगला होता माझा. खूप मजा आली मला तिकडून निघालो मी. बरेचसे सुंदर मेमरीज घेऊन तिथून निघालो आणि मी वेंगुर्ल्याला गेलो. वेंगुर्ल्याला जाण्याचं कारण होतं की तिथले एक ना आपलं हे आहेत, चौकोनी पाव म्हणून बोलतात. ब्रिटिशांच्या काळात जेव्हा कन्व्हर्जन चाललेलं लोकांमध्ये, जे ख्रिश्चन जे मिशनरीज असतात ते काय करायचे की पाव टाकायचे किंवा असं पावात ईस्ट वगैरे असायचं. तेव्हा आपल्या इथे असं म्हटलं जायचं की नाही, म्हणजे ते चुकीचं आहे, म्हणजे मैदा किंवा पाव खाणं. तेव्हा असं एक हे होतं, मला एक्झॅक्ट हिस्ट्री माहीत नाही, तर करेक्ट मी इफ आय एम रॉंग इन दी कमेंट सेक्शन. तर तेव्हा त्या गोष्टीला आपल्या लोकांनी
ऑल्टरनेटिव्ह बोलू शकतो आपण. म्हणून वेंगुर्ल्याला फक्त वेंगुर्ल्यालाच भेटतात हे, देवगडला पण तुम्हाला भेटणार नाही. एक चौकोनी पाव किंवा चना डाळीपासून बनवलेले पाव, हे फर्स्ट टाइम मी पण ऐकलेलं. मग मला ते पण कव्हर करायचं होतं. म्हणून मी आंबोली घाटवरून संध्याकाळी 4, 4:30, 5ला निघालोय आणि मी गेलो वेंगुर्ल्याला. इकडे सगळ्यात पहिली माझी चूक झाली की हे जे मी केलं ना, रूट प्लॅन केला तो चुकला माझा. मी करायला होतं पुढे आणि त्याच्यामुळे काय झालं ते मी तुम्हाला आता पुढे सांगतो. मी गेलो, आंबोली घाटवरून निघालो, सावंतवाडी करत वेंगुर्ल्याला गेलो, ते पावांचं कव्हर वगैरे केलं, सगळ्या गोष्टी मी झालं. पण वेंगुर्ल्यातून निघायला मला वाजले रात्रीचे 8. आता मला जायचं होतं वेंगुर्ल्यावरून देवगडला आणि वेंगुर्ला ते देवगड हे अंतर अराउंड मला वाटतं 3 तासाचं आहे आणि वाजलेत किती? 8, 7:30, 8 वाजलेत. पण गावच्या ठिकाणी 8 म्हणजे मुंबईचे 12 असतात, हे नेहमी लक्षात ठेवा. तर मी निघालो. आता माझं असं झालं आणि अचानक झाला जोरदार पाऊस. ॲक्च्युली पावसाचा सीझन पण होता. पाऊस एकदम जोरदार सुरू झाला आणि एकदम धुवाधार पाऊस. मी सगळं रेनकोट म्हणजे 2,500चा मी रेनकोट घेतलेला स्पेशली गावी चाललोय म्हणून. वरचं पॅन्ट आणि हे पकडून 3,000-3,500. का तर मला भिजायचं नाहीये, त्या हिशोबात मी तयारी करून गेलेलो. खरं सांगतो नेचरच्या पुढे आपलं किंवा आपले काही इनोव्हेशन्स असतात ना, कुणाचं काही चालत नाही. मी तेव्हा नोटीस केलं, तेव्हा ऑब्झर्व केली ती गोष्ट. कारण मी 3,500चा रेनसूट घेऊन गेलोय. पाऊस आला, जोरदार पाऊस आला. वेंगुर्ल्यातून निघालो तेव्हा आतून बाहेरून पूर्ण एक एक अंग पूर्ण भिजून गेलेलो मी. ओला चिंब भिजून गेलेलो मी. मुंबई गोवाचा जो हायवेचा जो पार्ट आहे ना, रस्ता चांगला आहे नो डाऊट, बट रस्त्याला बऱ्याचशा ठिकाणी लाईट्स नाहीत. माझी गाडी आहे हिरोची एक्सपल्स रॅली म्हणून, एक्सपल्स प्रो पण बोलतात त्याला. आणि मी तिथून निघालो आणि रस्त्यात मी जात होतो तर असं 2-3दा झालं की कोल्हे क्रॉस होत आहेत मधीच. असं म्हणजे मला असं आलं की म्हणजे डिस्टर्ब होत होतो मी सारखा, की पळू पण शकत नव्हतं गाडी. पाऊस पण जोरदार होता, मधीच कोल्हे जात आहेत हायवेच्या मधून वगैरे. मला काय कळेच नाही की बाई हे सगळं काय चाललंय. तर मी आपलं म्हटलं की ठीक आहे चला, गाव आहे, दोन्ही साईडला जंगल आहे हायवेच्या, होऊ शकतं, ह्या गोष्टी कॉमन आहेत. तिथून निघालो. पाऊस एवढा जोरात पडत होता ना की मला लिटरली इथे गाडी असेल ना तर थोडं एक 2 मीटरच्या पुढे मला काहीच दिसत नाही. आणि माझे होते स्टॉक लाईट्स. जी बाईक राईड्स करतात ती लोक बघत असतील तर त्यांना कळत असेल की स्टॉक लाईटचा काहीच थ्रो नसतो एवढा. फॉग लॅम्प्स नव्हते माझ्याकडे. मी मागवलेले बट ते आले लेट. म्हणजे मी राईडला निघालो त्याच्या दुसऱ्या दिवशी आले, घरी डिलिव्हर झाले. त्याचा मला काहीच उपयोग नाही आला. त्यानंतर मी निघालो आणि जात असताना कणकवली आलं. माझ्या मित्राचा, जसं मी तुम्हाला आधी बोललेलो की ओरसला एक माझा मित्र आहे, त्याचा मला फोन आला की तेजस तू कुठे आहे? तर मी बोललो अरे मी निघालो आहे पण मी ऑन द वे आहे. तो बोलतो तू घरी ये आता, रात्र खूप झाली आहे, जाऊ नकोस. कारण आमच्या गावी जाताना जो नांदगाव म्हणून एक आहे, तिथून एक तिठा आहे. नांदगाव ते देवगड हा 45 किलोमीटरचा ट्रॅक आहे. तर तो ट्रॅक आहे ना, रात्रीचा वन्यजीव, भूत पण म्हणू शकता आणि मोस्ट प्रोबॅबली वन्यजीव, वाघ, बिबट्या वगैरे तिकडे फिरतात. तर ते खूप रिस्की आहे. प्लस तिकडे हॉरिफाईंग गोष्टी पण झालेल्या आहेत. तर मी म्हटलं, तो मला बोलला तू नको जाऊस तिकडून, आज तू माझ्याकडे स्टे कर, उद्या सकाळी वाटलं तर जा. पण माझी अवस्था अशी झालेली की मी पूर्ण भिजलोय, आतून बाहेरून वरून खालपर्यंत पूर्ण ओला चिंब झालोय. ह्या कंडिशनमध्ये ना मी हॉटेलला स्टे करू शकत आहे, ना मी त्याच्या घरी स्टे करू शकत आहे. कारण आपल्याकडे कपडे पाहिजे ना, आपण काय टॉवेलवर थोडी झोपणार अख्खी रात्र कुठेही गेलो तरी. तर मी म्हटलं आता काय करू तर काय करू. मग मी त्याला बोललो की बघ असं असं आहे, तर सॉरी भाई मी डायरेक्ट घरीच जातो. तर तो मला बोलला की दिवस तुला खूप लेट होत आहे आणि गाव ही मुंबई नाही आहे. आपल्याला सवय असते नवी मुंबईला मी राहतो, मी 12-12 वाजेपर्यंत 1 वाजेपर्यंत फिरतो, काही इश्यू नसतो. बट तो बोलला की दिवस हे गाव आहे, सो तू जरा, आणि एकटा आहे. मेन प्रॉब्लेम तो आहे की मी सोलो राईड करतोय. काय झालं तर मला बॅकअपला कोणी नाही आहे. प्लस माझी गाडी एक्सपल्सचा जो रॅली एडिशन येते त्याला ट्यूबलेस टायर देखील नाही आहेत, ट्यूबवाले टायर आहेत. म्हणजे जर पंक्चर झाली तर गाडी जागेवरती बसणार. आणि असं पण नाही की कोणतरी प्लग अँड प्ले, जसं आपण ट्यूबलेस टायरमध्ये आपण प्लग अँड प्ले करून लगेच पंक्चर काढतो 2 मिनिटात, तसं पण नाही. 2 मिनिटात पंक्चर काढू शकत नाही त्याचा. तर त्याला पूर्ण व्हील बिल काढावं लागतं आणि करावं लागतं, जे की खूप इम्प्रॅक्टिकल आहे रात्रीच्या टाईमला गावी. मग ते झालं. मी त्याला बोललो, फोन ठेवला. पाऊस जोरदार चालू आहे. अचानक मी नांदगावच्या दिशेने येतोय, घरून मला फोन आला,
त्यांनी अपडेट दिला की तेजस नाही येते आज, तो बोलतोय की घरीच जातोय. घरून पण मला ओरडले की तो रस्ता खराब आहे, तू का जातोयस? तर म्हटलं, मी मम्मीला सांगितलं, मम्मी अशी अशी माझी अवस्था आहे, माझ्याकडे ऑप्शन नाही आहे, मी स्टे पण नाही करू शकत हॉटेलला कारण मी पूर्ण भिजलो आहे. माझ्याकडे एकच ऑप्शन आहे की आता घरीच जाणं, म्हणजे देवगडला जाणं. मम्मी बोलली की तुला मी सांगितलेलं की, आणि तिकडे बिबट्या वगैरे पण रिसेंटली अशा गोष्टी झालेल्या, तर तू का हे घेतोय रिस्क? मम्मी मला बोलली, तू आणि तुझं नशीब काय ते बघ, तू ऐकत नाही आहेस आमचं सांगितलेलं, आता तू बघ. आता माझं पण असं झालं की मम्मी बोलते ते तर खरं आहे, बरोबर बोलते, पण एक असतं सिच्युएशन, जी सिच्युएशन आलेली ना, की त्या सिच्युएशनमध्ये माझ्या डोक्यात हेच होतं की मी कसं पण करून घरी पोहोचू दे. आता हे तर सगळं नॉर्मल होतं. ॲबनॉर्मल कधी सुरू झालं सांगतो. थोडा पुढे गेलो नांदगावच्या दिशेने, फोन होता 55% चार्ज. पुढे गेलोय, फोन झाला डायरेक्ट 5% वरती. माझा आहे iPhone 15. फोन पण जुना नाही, नवीनच आहे, 6-7 महिनेच झालेत. मला काहीच कळालं नाही की हा काय सीन झाला. 5% वरती कसा आला हा फोन? माझा मॉड्यूल असतो, हेल्मेटला ना आपण मॉड्यूल लावतो. हेल्मेटचा मॉड्यूल अचानक बोलतोय बॅटरी लो, बॅटरी लो. मी सकाळी निघताना चार्ज केलेला आणि एकदा चार्ज केला ना मिनिमम 2-3 दिवस आरामात चालतो. तर मला काय कळालंच नाही की हे काय झालं. तर मी तो ऑफ करून टाकला. नांदगाव तिठ्ठा आला. इकडून गोष्टीला सुरुवात झाल्या. सगळ्या विपरीत व्हायला लागल्या. म्हणजे जे मला एक्सपेक्टेड होतं किंवा माझ्या ऑपोजिटमध्ये व्हायला लागल्या. गाडी बंद पडली नांदगाव तिठ्याच्या इथे. माझी गाडी पण नवीन आहे. मला काय कळालं नाही गाडी का बंद पडली. आजूबाजूला पूर्ण काळोख, एक माणूस नाही आहे आणि म्हणजे हेल्पला पण कोण नाही. मी फोन लावायला जातोय, माझा फोन डेड झाला आहे. फोनमध्ये 5% बॅटरी दाखवत होती 5 मिनिटं आधी मी जेव्हा फोन केला मम्मीला. मी मम्मीला तेव्हाच अपडेट केलं की फोनची बॅटरी जाईल, सो मी घरी पोचल्यावर तुला फोन करतो. तो माझा लास्ट कॉल होता मम्मीला. त्यानंतर मी निघालो पुढे आणि जसा तिट्याच्या इथे आलो, मला माहीत नाही काय झालं, बट फोन डेड झाला आहे. जो हेल्मेटचा मॉड्यूल आहे तो डेड झाला आहे. मी फोनचा माझ्या बाईकला चार्जर आहे, तर चार्जिंगला लावतोय ना मी फोन, तर मला तिकडे दाखवतोय वॉटर प्रोटेक्शन. ठीक आहे, हे टेक्निकल आहे की जेव्हा पाणी पोर्ट भिजतो किंवा वायर भिजते, तेव्हा आपण जर कनेक्ट करू ना तर ते वॉर्निंग येते. पण तिकडे एक ऑप्शन असतो ओव्हरराईडचा, आणि मी तो ऑलरेडी एकदा यूज केलेले आहेत ह्याच्या आधी पण. ओव्हरराईडचा ऑप्शन काय करतो की नुकसान झालं तर झालं, पण तो चार्ज करतोच फोन जरी भिजला असला तरी. तो ऑप्शन क्लिक करतो, तो ऑप्शन पण नाही चालत आहे. जस्ट इमॅजिन की तो ऑप्शन पण चालत नाही आहे. मला टेक्निकली गोष्टी माझ्या डोक्याच्या बाहेर जायला लागल्या, की जेवढं बोलतो ना आपल्याला आपल्या समजच्या पलीकडे जायला लागल्या गोष्टी. असं माझ्या डोक्यात आलं की हे काहीतरी विचित्र होत चाललंय. मी देवाचं नाव घेतलं, देवाला हाक मारली की बाबा चुकलंय माझं कॅल्क्युलेशन आजचं. वेंगुर्ल्याला न जाता मी डायरेक्ट जर घरी आलो असतो तर वेळेच्या आधी घरी पोचलो असतो. मी 9:30 वाजता 9:30-10ला मी नांदगाव तिठ्ठ्याला होतो. आणि नांदगाव तिठ्ठापासून जो माझं घर किंवा माझं गाव आहे 45 किलोमीटर्स, तो रस्ता इतका हॉरिफाईंग आहे, कारण रस्त्याला लाईट्स नाहीत. रस्त्याची कंडिशन चांगली आहे, पण एक हडपीड म्हणून एक गाव आहे, त्याच्यापासून त्या बॉर्डरपासून पुढे गेलात ना सगळी गावं स्टार्ट होतात. पण त्या हडपीडपर्यंत, नांदगावपासून हडपीडपर्यंत बराचसा घाट सेक्शन आहे, छोटे मोठे घाट्स आहेत आणि निर्मनुष्य आहे, म्हणजे जंगल आहे पूर्ण. तिकडे तुम्हाला वन्य प्राणी, भूतांचे म्हणजे भूताच्या गोष्टी म्हणजे तिकडच्या खूप फेमस आहेत. तिकडे काय ना काय होत असतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि माझं मॉड्यूल बंद आहे, मोबाईल बंद आहे, सगळं बंद झालं आहे. म्हणजे बोलतात ना सगळे दरवाजे बंद आहेत. म्हणजे असं वाटत होतं की कोणतरी मला बोलतं आहे की तुझं आता काय खरं नाही आहे, तुझं डिसिजन चुकलं आहे. आणि माझी मेन गाडी बंद पडली आहे. परत आपण पॉईंटवर येऊया. गाडी बंद पडली, मी किक मारतोय, गाडी स्टार्ट होत नाही आहे. किक पण आहे माझ्या गाडीला. नॉर्मली BS6 गाड्यांना किक नाही आहेत, पण एक्सपल्सला किक आहे. किक मारून गाडी स्टार्ट होत नाही. मला काहीच कळत नाही. मी कन्फ्यूज, कुणाला फोन लावू शकत नाही, कुणाकडे हेल्प मागू शकत नाही. मी लिटरली सांगतो, मी 2 मिनटं डोळे बंद केले, देवाचं नाव घेतलं की हे देवा, माझ्याकडून झाली आहे चूक, तू माझं रक्षण कर, मला गावी कसं पण करून माझ्या गावच्या घरात मला पोचव. मी उद्यापासून पुन्हा असं रात्रीचं किंवा असे प्लॅन्स नाही करणार की मी लेट होईल, एवढं लेट होईल मला. आणि एक 5 मिनटं मी किक मारून ट्राय करतोय. एक किक मारली आणि लकीली गाडी झाली स्टार्ट. आजूबाजूला कोण नाही, माझ्या अंगावरती शहारे आलेत, मी पूर्ण भिजलोय. म्हणजे लिटरली तुम्ही इमॅजिन करा जे मी बोलतोय, आणि मी तिथून तो लेफ्ट आहे,
तो जातो डायरेक्ट देवगडला आणि जंगलातून जातो पूर्ण. 4 व्हीलरवाले पण अवॉइड करतात रात्रीचा ड्राईव्ह. आणि मी होतो 2 व्हीलरवर. माझी गाडी होती एक्सपल्स, जिचे टायर्स आहेत ट्यूबवाले. माझ्या डोक्यात ते पण आलं की मधी जर कुठे गाडी बंद पडली त्या रोडला तर माझ्याकडे काही ऑप्शन नाही, ना मी मागे जाऊ शकत ना पुढे. गप गाडी लावून मला रस्त्याच्या बाजूला झोपावं लागेल रात्रीचं. ही स्थिती होती. मी निघालो. मी रस्त्यात जाताना खरं सांगतो तुम्हाला की कुठलं इमॅजिनेशन वगैरे नाही. प्रत्येक झाडाच्या इथे वगैरे असं एक वाटायचं की झाडं हलतायत, पान हलतंय, पाऊस जोरात, पाऊस एकदम तुफानासारखा. मला काय कळतच नव्हतं की हे सगळं काय चाललंय माझ्यासोबत. मी फक्त देवाच्या नावाचा धावा केला की मला कसं पण करून बाप्पा पोचव घरी. चुकलोय मी, असं समजतो मी. खरंच माझ्याकडून चूक झाली आहे. मला फक्त आज तू माझं रक्षण कर आणि मला घरापर्यंत सुखरूप पोचव. मी तिथून निघालो. नंतर माझी गाडी परत कुठेच बंद नाही पडली. आणि हडपीड आहे तिथे, स्वामी समर्थांचं मठ आहे. तिथे पोचलो. स्वामी समर्थांच्या पाया पडलो. स्वामी समर्थ महाराज मला इथपर्यंत आणलं, आता घरापर्यंत मला सुखरूप पोचवा. आणि त्यानंतर थोडा पुढे गेलो मी. आणि तिकडे गेल्यावरती ना तुम्हाला असं वाटेल की हे काय चमत्कार वगैरे, पण बिलीव्ह नाही करणार, 2 4 व्हीलर होत्या तिकडे लाईनीत चाललेल्या. आणि मी असा गेलो, तो माणूस मला बोलतोय की अरे एकटाच चाललायस? मी बोललो की हो. तर बोलतो ठीक आहे, माझ्या पुढे राहा, त्या गाडीच्या आणि ह्या गाडीच्या मध्ये राहा, आरामात जाऊ. आणि त्या 2 गाड्या आणि त्यांच्यामध्ये मी एकटा, असं त्यांनी मला लिटरली एस्कॉर्ट करतात ना जसं, म्हणजे प्राईम मिनिस्टरला वगैरे, तसं करत तळे बाजारापर्यंत नेलं. त्यांना बोललो थँक्स, म्हणजे मी त्यांना खूप त्यांचे आभार मानले. ती लोक गेले. आणि तळे बाजारापासून काय माझं घर अराऊंड एक 15 मिनिटावरती आहे. तर तिथे काय इश्यू नाही, तो रस्ता म्हणजे माहिती आहे मला, रोजचा रोड आहे. तिथे मी पोचल्यावरती पहिलं देवाचे वगैरे आभार मानले की तुम्हाला पोचवलंच बाबा. मी जेवलो तिकडे एका हॉटेलवर. घरच्या फोनवरून मी घरी फोन केला आणि सांगितलं की मी तळे बाजारला पोचलो आहे, आता मी थोड्याच वेळात मी माझ्या आपल्यावर गावी जाईन मी. मग घरच्यांना पण रिलीफ झाली आणि मी पण घरी जाऊन शांतपणे झोपलो. घरी गेल्यावरती माझा भाऊ मला तेच बोलला की तेजस दादा एवढ्या रात्री तू का आलास, तो रस्ता चांगला नाही आहे. म्हटलं अरे असं असं झालं. तो बोलतो ठीक आहे चल, काय नाही ना झालं, नीट आलायस ना, जाऊ दे, झोप तू आता, जेवून वगैरे आलायस? मी बोललो हो. आणि झोपलो. तो एक्सपिरियन्स मी कधीच लाईफमध्ये विसरू शकत नाही. आणि त्याच्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी संध्याकाळची रायडिंग सोडली. म्हणजे संध्याकाळचे 7 वाजले की गप घरी येऊन शांत बसायचं. दिवसभर जिकडे फिरायचं तिकडे फिरा, बट संध्याकाळचे 7 वाजले की गप घरी या. ही होती माझ्या अख्ख्या म्हणजे माझी जी सोलो राईड होती त्याची ही स्टोरी होती. मी कसा पोचलोय घरी माझं मला माहिती आणि देवाला माहिती. देवाचे खरंच आभार, स्वामी समर्थ त्यांचे पण आभार, त्यांनी मला सुखरूप घरी पोचवलं. नाहीतर त्या रात्री काय झालं असतं आणि ज्या गोष्टी माझ्यासोबत घडत होत्या त्या सगळ्या नेगेटिव्ह होत्या. तर मला तरी असं वाटलेलं की मी आज पोचूच शकत नाही घरी, असं माझं बिलीव्ह झालेलं. पण मी सुखरूप घरी पोचलो. तर ही माझी होती हॉरर स्टोरी. आणि असे माझ्याकडे अजून पण अनुभव आहेत. तो ह्या एपिसोडसाठी आपण इथेच थांबूया. सो सायनिंग ऑफ फॉर द डे. बाय.